रामकृष्ण हरी माऊली. आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे C2 शिंदे. आणि मी आलो आहे गावाय आमच्या कोकणात शिवापूर येथे. तुम्ही बघत असाल माझ्या मागे हे सुंदर निसर्ग शिवापूर. तर आज असं चाललं आहे की उद्या आमच्या गावची श्रीदेव भैरव जोगेश्वरी मातेची जत्रा आहे. तर त्यानिमित्ताने आज सकाळीच गावात ताकीद झाले की मंदिराकडे तुम्ही स्वच्छतेसाठी या. आता तुम्ही विचार करत असाल ताकीद म्हणजे काय? ताकीद म्हणजे दिवंडी पेटवली जाते. म्हणजे आजही ती पद्धत आमच्या गावी फॉलो केली जाते. एक माणूस असतो जो पूर्ण सगळ्या एरियामध्ये फिरतो आणि जोराजोराने आवाज देऊन सर्वांना सांगतो की उद्या आज सकाळी खोरं पिकाव टिकाव काय असेल ते सगळं घेऊन मंदिराकडे जमा व्हा. तर अशा प्रकारची ताकीद केली जाते. तर ती ताकीद झालेली आहे. बरीच लोक मंदिराकडे पुढे गेली असतील. मला थोडा उशीर झाला आणि मी पण विचार करतो आहे की आता चाललो आहे. सोबत जाताना हे फुलं घेऊन चाललो आहे, कारण आमच्या तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. बेसिकली आम्ही जो होतो गडकरी समाज असतो जो छत्रपती शिवाजी महाराजांना नेहमी पूजनीय मानतो. तर माझी अशी विचार चालला आहे की चाललो आहेच मंदिराकडे जाताना, तर थोडी जरा फुलं वाहू म्हणून फुलं घेतलेत. बाकी बघू आणि नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला तिथे कसं काम चालतं आहे, काय कशाची ताकीद होती, काय सांगतात ते सगळं तुम्हाला सांगतो. बेसिकली तिथं कसं असतं की आमच्या गावी जेव्हा पण काही सामाजिक कामं असतात ती एकादशीला केली जाते. म्हणजे आपली वैयक्तिक कामं बाकीच्या दिवशी करायची आणि एकादशी ही फक्त आपल्या सामाजिक कामासाठी दिलेली असते. समाजाचे जे काही सरनोबत नाईक वगैरे असतात ते लोक त्याच्या अगोदरच म्हणजे आठवड्याच्या अगोदरच तुम्हाला एक अनाऊन्समेंट करतात की ह्या एकादशीला आपल्याला गावी हे काम करायचं आहे. त्यातून कसं होतं की गावची सामाजिक कामं पण होतात आणि त्या दिवशी शेतीच्या कामांना थोडा आराम असतो. आणि बस समाजाची जशी साफसफाई म्हणा, आमच्या गावात फोर्ट आहे, फोर्ट पण तुम्हाला दाखवेन. मग त्या फोर्टची डागडुजी असेल किंवा जायची पायवाटची दुरुस्ती असेल किंवा कुठे स्वच्छता असेल, या सगळ्या गोष्टी त्यातून एकादशी दिवशी केल्या जातात. चला तर मग स्टेट येऊन बघू आपण मंदिराकडे किती लोक आलेत आणि काय काय स्वच्छता करतात. समोर तुम्ही पाहता येतो आहे आपल्या शिवापूर गावचा मनोहर मनसंतोष गड उभा अभेद्य असा. तर ही चालली ती स्वच्छतेची कामं. सर्व हे आमचं बनवता येते नवीन भैरव जोगेश्वरी मंदिर. संस्कृती आमचा मान, शिवबांच्या छायेत उजळतो प्रत्येक प्राण. जय जय शिवापूर, जय जय शिवापूर, शिव
जय शिवापूर. मनोहर गडाच्या कड्यावर धग धग तो इतिहास, मावळ्यांच्या शपथीत आहे अमर विश्वास. रणांगणात वाजती नगारे, आम्हीच शिवरायांचे पाईक सारे. तर हे आहे आमचे भव्य दिव्य श्री भैरव जोगेश्वरी मंदिर. दरवर्षी काय होतं तिथे वरती एक धर्मशाळा म्हणून एक हे आहे, ते तुम्हाला मागच्या साईडला दिसत असेल तिथे संध्याकाळचे दशावतार नाट्यप्रयोग असतो, त्याचे कलाकार रंगकाम करतात. पण यावेळेस थोडासा बदल करून ही जी रंगभूमी आहे शिवापूर नाट्य निकेतनची, या रंगभूमीवर दशावतार त्यांचं रंगकाम करतील म्हणून हे सध्या बाजूने पॅक केलं जाते. आणि सोबतच सगळे गावकरी, गडकरी, ग्रामस्थ हे साफसफाई स्वच्छतेचं काम करत आहेत. तर असं किती मस्त वाटतंय. संध्याकाळचं आहे, सकाळचं वातावरण आहे. जय जय शिवापूर, जय जय शिवापूर. शिवगाथा भैरी माथा, जय जय शिवापूर. जय जय शिवापूर, जय जय शिवापूर. शिवगाथा भैरी माथा, जय जय शिवापूर. मातीच्या कणात इतिहास बोलतो, पाण्याच्या थेंबात शिवराय डोलतो. शब्द शब्दात जपलेली ही शपथ, जय शिवराय जय भवानीचा हा उत्सव. जय जय शिवापूर, जय जय शिवापूर. शिवगाथा भैरी माथा, जय जय शिवापूर.